लहानपण देगी देवा मुंगी साखराचा रवा, अतिशय सुंदर लाईन आहेत, ह्या सगळ्यांनाच माहीत असतील। तर लहानपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातले खूप सुंदर आणि कधीही न विसरणारे क्षण असतात। खूप छान छान आठवणी असतात सगळ्यांच्या लहानपणीच्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्या घरातले जे लहान मुलं आहेत, लहान मुलांची उन्हापासून आपण कशी काळजी घ्यायची, कुठल्या वाईट सवयी त्यांना लागू नये म्हणून त्याच्यासाठी काळजी घ्यायची, किंवा उन्हाळ्यात कुठल्या चांगल्या सवयी त्यांना लावायच्या आहेत। तर नमस्कार, सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। तर चला तर मग लागलीच व्हिडिओला सुरुवात करूया। तर भयंकर असा उन्हाळा लागलेला आहे, खूप ऊन खूप वाढते, रोजच्या रोज टेम्परेचर कमी होण्याऐवजी वाढत जाते। तर त्याच्यात सगळ्यात आधी आपण उन्हाळ्यामध्ये मुलांना कोल्ड्रिंकची सवय अजिबात लागू द्यायची नाही आहे। तर त्याच्याऐवजी तुम्ही मुलांना थोडंसं फ्रीजमधलं थंड पाणी आणि साधं पाणी मिक्स करून द्या प्यायला, नाहीतर सरळ लहान मुलांना लिंबू सरबत पिण्याची सवय लावा। दिवसातून एकदा तरी मुलांना ग्लासभर लिंबू सरबत प्यायला द्या, कारण उन्हाळ्यामध्ये अंगामधून पाणी खूप कमी होतं। तर लिंबू पाण्याच्या का निमित्ताने होईन मुलांच्या शरीरामध्ये पाणी जातं। तसं तर खूप सवय उन्हाळ्यामध्ये लागते आपल्याला, थंड पाणी गटागट प्यायची। तर ही सवय मुलांना अजिबात लागू देऊ नका, माठातलं पाणी पिण्याची सवय लागू द्या। तर अगदीच मुलगा पाणी किंवा तुमच्या घरातले छोटे मुलं पाणी माठातलं पित नसतील तर दोन्ही पाणी मिक्स करून द्या। तर इकडं बघा, मी माझ्या मुलासाठी लिंबू सरबत बनवलेलं आहे। कोल्ड्रिंक अवॉइडच करा मुलांना, खूप प्रमाणात साखर आणि केमिकल आजकाल मार्केटमधल्या कोल्ड्रिंक्समध्ये यायला लागलेले आहेत। तर बघा, छान असं थंडगार लिंबू सरबत बनवलेलं आहे, सोबत तुम्हीही प्या, मुलांनाही द्या, स्वतःपासून सुरुवात करा। तर साहजिकच आहे, माझं पत्र्याचं घर असल्यामुळे माझ्या घरामध्ये खूप प्रमाणात गरमी होते, म्हणून मी माझ्या मुलाची काळजी अशाप्रमाणे घेत असते। तर बघा, कूलरसमोर मस्त बसलेला आहात, त्या लिंबू सरबत त्याला सवय झाली आहे, लिंबू सरबत पाहून खुश झाला आणि तो प्यायला लागला, आणि त्याचं रिॲक्शन बघा की आई खूप छान झालं आहे। तर दुसरी जी टिप्स आहे ती आहे, उन्हाळ्यामध्ये पावडर यूज करा मुलांना, कुठलंही पावडर करा यूज, घामोळ्याचं किंवा तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते। अशा ठिकाणी जिथं मुलांना घड्या पडतात, मानेखाली, बगलेमध्ये किंवा आपल्या गळ्याला पावडर लावा, हाताला पावडर लावा, कारण घामोळ्या येणार नाही आहेत। कारण उन्हाळ्यामध्ये घामोळे यायला लागलं की मुलं चिडचिड करतात, रडायला लागतात। तर घामोळे येण्याच्या आधीच आपण त्यांची काळजी अशी घेतली पाहिजे। तर कोणताही पावडर लावू शकता तुम्ही, स्पेशली घामोळ्याचं पावडर असेल तर सगळ्यात चांगलीच गोष्ट आहे। तर आंघोळ झाली की मुलाची त्यांना असं पावडर लावून घ्या। तर मी माझ्या मुलाला अशा प्रकारे उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून मी पावडर लावली आहे। तर तुम्ही पण तुमच्या मुलाला उन्हाळ्यामध्ये असं पावडर लावत चला। आता पुढची महत्त्वाची टीप आहे, मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणलं की घरात राहणार नाही। आता त्यांना सवय लावा, जेव्हा तुम्ही बाहेर खेळायला जातात तेव्हा तुमच्या टोपीमध्ये किंवा कॅपमध्ये थोडंसं पाणीचा शिंतोडा मारा, म्हणजे थंड राहील आतमध्ये। आणि बुटं घालायला देण्याऐवजी सँडल्स घालायला द्या, स्लीपर अजिबात देऊ नका, कारण पायं आपली काळी होतात स्लीपरने, ऊन असं आहे की बस। आणि सँडल असा पर्याय आहे की चपलीचं पण काम करतं आणि बुटाचं पण। आता खेळून आल्याच्या नंतर ना टोपी काढून ठेवली आणि स्वच्छ तोंड हातपाय धुवायला लावा। सगळ्यात आधी मस्तकावर पाणी थोडंसं मारायला लावा, एवढंही मारायचं नाही आहे, सर्दी होईल असं। तर बघा, ह्या साध्या आणि सरळ टिप मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। कशा तुम्हाला वाटल्या हे कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।